अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीनं अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचं पारितोषिक वितरण संपन्न झालंय। अहिल्यानगर महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना एकत्रित येण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं। त्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते आणि आपल्या बालपणीच्या आठवणीला उजाळा मिळत असतो। क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकोप्याचं दर्शन घडलं जातं, तर या धकाधकीच्या जीवनात अधिकारी कर्मचारी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। व्यायामाच्या माध्यमातून आपलं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होत असते। आपल्या दैनंदिन कामकाज करत असताना उत्साह आणि आनंददायी दिवस जात असतो, तरी प्रत्येकानं व्यायामाकडे वळावं असं प्रतिपादन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले। अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीनं अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचं पारितोषिक वितरण करण्यात आलं। यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त प्रियंका शिंदे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, उपायुक्त निखिल फराटे, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, लेखाधिकारी डॉक्टर सचिन धास, क्रीडा अधिकारी फिलिप्स व्हिन्सेंट, अनिल लोंढे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीनं अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या स्पर्धेत मोठ्या संख्येनं भाग घेत आपल्या आवडीच्या खेळात चांगलं प्रदर्शन दाखविण्याचं काम कर्मचाऱ्यांनी केलंय। कबड्डी स्पर्धेतील विजेता संघ प्रभाग समिती क्रमांक 1 सावेडी उपविजेता संघ, शिक्षण विभाग मनपा क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ मुख्य प्रशासकीय कार्यालय मनपा उपविजेता संघ प्रभाग समिती क्रमांक 1 सावेडी, याचबरोबर 100 मीटर, 200 मीटर तसेच गोळाफेक, रिले, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमाचं पारितोषिक वितरण संपन्न झालंय, अशी माहिती क्रीडा अधिकारी फिलिप्स व्हिन्सेंट यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।